नर्मदे हर. नमस्कार. तर आत्ताच एक बातमी बघितली की सावजी समाज जे काय आहे त्यांनी तुकाराम मुंडेंच्या विरोधात प्रदर्शन केलं. का तर म्हणे आमच्या भावना दुखावल्या. किती क्षुल्लक आणि फालतू लोक आहात रे तुम्ही सगळे, की जरा काय झालं की तुमच्या भावना दुखावतात. एखादा माणूस जर काही चांगलं काम करतोय, खूप चांगलं कामच करतोय तो, तर तुम्ही त्याला विरोध करताय. साल्यानो, महाराष्ट्रात किती दूध उत्पादन होतं आणि किती वापरलं जातं. दूध, तूप, श्रीखंड वगैरे वेगळंच, नुसतं दुधाचा आकडा सांगतोय. तर जर एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय तर त्याला तुम्ही असे विरोध करून त्रास देताय, म्हणजे आपली लायकी नाही आहे. आपण फक्त म्हणायचं चीन, जपान, अमेरिका किती पुढे गेले, पण ते का पुढे गेले, तर त्यांच्या मागे हात असतो अशा शासकीय अधिकाऱ्यांचा, जे प्रामाणिकपणे काम करतात. आणि आपल्याकडे असा एखादा हुशार आणि प्रामाणिक नेताच येत आहे तोंडात या हरामखोरांमुळे. एक अधिकारी आपल्याला चांगला मिळाला आहे, तर आपण त्याला विरोध करतोय. आणि आपण स्वप्न बघतोय की आम्ही जपानला मागे टाकू, चीनला मागे टाकू, आम्ही एवढं हे आणि तेवढे. काही होणार नाही. जर एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय तर तुम्ही त्याला विरोध करतायत. रस्त्यावर सुद्धा एखादा जर पोलीस अधिकारी नियमान तुम्हाला अडवतो आणि नियमान तुमच्यावर दंड टाकतो, तर तेव्हा तुम्ही त्याला म्हणता की साहेब घ्या 100 रुपये आणि सोडा. आणि तुम्ही म्हणताय आम्ही चीनला मागे टाकू, आम्ही अमेरिकेला मागे टाकू. अरे काही शक्य होणार नाही तुमच्याने, हे एवढं लक्षात ठेवा. जिथे जातो तिथे आपण कचरा फेकतो, कुठे गेलो की प्लॅस्टिक टाक, हे टाक, आणि असं टाकून तुम्हाला वाटतं की आम्ही चीनला आणि जपानला मागे टाकू. अरे लायकी नाही आहे, आपली लायकी नाही. आपली सगळी होपलेस पिढी जन्माला आलेली आहे. एखादा व्यक्ती, एखादा पोलीस अधिकारी किंवा कोणताही सरकारी अधिकारी जर प्रामाणिकपणे काम करत असेल ना, तर आपण त्याला म्हणणार साहेब घ्या, चिरीमिरी घ्या आणि माझं काम करून द्या. कोण नाही म्हणत की हां माझं चूक आहे, माझ्यावर दंड टाका किंवा मला माफ करा. नाही, 100 रुपये घ्या आणि सोडा. आणि मग जेव्हा तोच साहेब 1000 रुपये मागतो, तेव्हा मग लगेच आमच्याकडनं चोरी करतो, आमची गाडी ओव्हरलोड नाही आहे, आमचं गाडी हे. म्हणजे चूक ही दोन्ही बाजून होती. आता तुकाराम मुंडेंसारखा देव माणूस आपल्याला लागला अन्न औषध प्रशासनामध्ये, तर आपण देवाचे धन्यवाद म्हटले पाहिजेत. तर हे सारे हरामखोर त्याच्याच विरोधात प्रदर्शन आणि म्हणे भावना दुखावल्या. अरे एवढ्या शंढ भावना आहेत तुमच्या की लगेच दुखावले जातात. खोळे साले हरामखोर. चल.